नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत आजच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आज आपण सांगणार आहे की मार्केटमध्ये नक्की आपण आज काय केलेलं आहे, ॲट द सेम टाइम उद्यासाठी अनालिसिस काय असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल एक गोष्ट सांगायची राहून गेली होती की काल मार्केटमध्ये हा जो बाउन्स दिसतोय तुम्हाला लास्ट टाइमला, हा जो बाउन्स आला होता काल मार्केट बंद होण्याच्या टायमिंगला, हा बाउन्स का आला होता, आपण या सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यात आधी आपण कालच्या गोष्टीबद्दल बोलूया. लक्षात की काल मार्केटमध्ये जो ओपन इंटरेस्ट होता, ओपन इंटरेस्ट क्लिअरली बेरीज साईडला होतं, मार्केट खाली पडणार हे सगळं क्लिअर होतं. पण जनरली काय होतं लक्षात, या मार्केटमध्ये एका पॉईंटला आल्यानंतर ते लोक त्यांच्या पोझिशन्स बुक करणार आहेत. हे जे कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे हे जे रॅली बनलेली, हे बेसिकली फक्त कॉन्ट्रॅक्ट्स अनवाइंडिंग झालेले, प्रॉफिट बुकिंग झाले, त्याच्यामुळे ही रॅली क्रिएट झाली होती. पण मार्केटमध्ये एक लक्षात घ्या, या पॉईंटमध्ये त्या लोकांनी पोझिशन्स या रॅलीमध्ये पण क्रिएट केलं, त्याच्यामुळे मार्केट आज थोडंसं वर जाणं एक्सपेक्टेशन होतं. पण एक लक्षात घ्या, उद्यासाठी आपल्याला काय करायचं, उद्यासाठी ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स आहेत उद्यासाठी ब्ल्यू लाईन्स. ठीक आहे, ब्ल्यू लाईन्सच्या मार्केट जर वरच्या साईडला होल्ड करते तर तुम्ही जनरली उद्याच्या साईडला बाईंग साईडला जाऊ शकता. हे बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि या पॉईंटच्या मार्केट जर खाली जात असेल तर उद्या तुम्ही सेलिंग साठी जाऊ शकता. ठीक आहे, माझ्यासाठी जो बुलिश जायचा क्लिअर क्रायटेरिया आहे तो आहे 48,800च्या वर मार्केट रिटेस्ट करते, सस्टेन करते, याच्यानंतर मार्केटमध्ये बुलिश जाईल. आता माझा व्ह्यू थोडासा मिक्स झालेला आहे, कारण मार्केटमध्ये बुलिश बेरिश दोन्ही सेंटिमेंट तेवढेच ऍक्टिव्हली काम करतात ते. त्यामुळे आपण अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू ऑप्शन चेन आपण काम करणार आहे. तर बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट आहे उद्या फ्रायडेसाठी. या जो हा ब्ल्यू एरिया आहे, ब्ल्यू एरियाच्या वर जनरली मी बाईंग साईडला जाईल. इथे दिसते बघा, आणखी एक लाईन दिसते इथं 48,600. या 600 हा एक तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल, ज्या पॉईंटच्या आसपास मार्केट सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल. आणि या पॉईंटच्या वर जर तुम्हाला इन केस समजा आज मार्केट क्लोज इथे झाले, या पॉईंटच्या आसपास पण तुम्हाला जर समजा कॅन्डलचे स्ट्रक्चर्स, पॅटर्न्स, प्राइस ऍक्शन बनताना दिसली तरी पण तुम्ही इथून बाय करू शकता विथ रिस्पेक्ट टू ऑप्शन चेन. तर तुम्ही इथपर्यंत टार्गेट उद्यासाठी एक्सपेक्टेशन करू शकता. म्हणजे प्राइस या केसेसमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळते अशी पॅटर्न, तर तुम्ही इथपर्यंत टार्गेट ठेवू शकता आरामामध्ये. फक्त ऑप्शन चेन तुमच्या फेवरमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, दुसरी गोष्ट निफ्टीच्या बाबतीमध्ये आपण बोलूया. ठीक आहे, ऑल्दो बघा की निफ्टीमध्ये आज तेवढी स्ट्रॉंग मुवमेंट नव्हती जेवढी बँक निफ्टीमध्ये होती. ठीक आहे, आता या केसेसमध्ये लक्षात घ्या, या ज्या लाईन मी ड्रॉ केल्या होत्या, ठीक आहे, जस्ट अ मिनिट, या ज्या लाईन ड्रॉ केल्यात, ग्रीन लाईन बेसिकली काल फ्रायडेसाठी मी थर्सडेसाठी आजसाठी ड्रॉ केला होत्या, आणि ह्या ज्या ब्ल्यू लाईन आहे त्या उद्या फ्रायडेसाठी आहेत. आता एक लक्षात घ्या की प्राइस आज बघा इथे ओपन झाली, आणि प्राइसमध्ये एक्सपेक्टेशन सकाळी ऑप्शन चेन बेस दिसत होती, पण त्यानंतर मार्केट अचानक बाउन्स केला. आणि या पॉईंटमध्ये जनरली हा जो पॉईंट आहे, या पॉईंटच्या वरच माझे बाईंग पॉईंट होते. जनरली आम्ही इथे कुठेतरी एंट्री करायला स्टार्ट केलं होतं, पण आम्हाला इथे परफेक्ट सेटअप नाही मिळाला. नंतर मी बँक निफ्टीमध्ये एंट्री केली. बँक निफ्टीमध्ये आजचा प्रॉफिट आहे, तर बँक निफ्टीचा प्रॉफिट एकदा दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, प्रॉफिट बघण्याच्या आधी उद्यासाठी काय करू शकता तुम्ही लक्षात घ्या. आता मार्केट बघा आज जनरली क्लोज कुठं झालेलं आहे, आज मार्केट त्याच्या कन्सोलिडेशन ॲव्हरेजच्या आसपास जे आहे ना क्लोज झालेलं आहे. उद्यासाठी प्राइस तुम्हाला अगेन या लेवलच्या वर म्हणजे बुलिश अबो, जर आपण म्हणतो ना की या लेवलच्या वर तुम्ही बुलिश जाऊ शकता, तर ही ती लेवल आहे. या लेवलच्या वर तुम्ही बुलिश जाऊ शकता. ठीक आहे, आणि ही जी लेवल आहे या लेवलच्या खाली तुम्ही बेरिश जायला पाहिजे. प्राइस जर या रेंजमध्ये आहे, माझ्यासाठी हा वाला जो एरिया असेल हा नो ट्रेड एरिया आहे. या एरियामध्ये मी कोणताही ट्रेड नाही घेणार. ठीक आहे, हा बेसिकली नो ट्रेड एरिया असतो. आता प्राइस ही हा लेवल जर क्रॉस करून वर थांबत आहे, तर अशा केसेसमध्ये अगेन मी टार्गेट इथपर्यंत ठेवेल. एक लक्षात घ्या की मार्केट काल ट्रेंडिंग असल्यामुळे आज बऱ्यापैकी साईडवेज झालेले आहे. मार्केट मोस्ट प्रॉब्ली फ्रायडेला पण साईडवेज असतात, पण खूप कमी फ्रायडेला मुवमेंट येतात. ठीक आहे, ते गोष्ट लक्षात घ्या. मार्केटमध्ये जनरली न्यू पोझिशन बनवतात, न्यू पोझिशन 2 वाजेच्या नंतर तुम्ही क्रिएट करू नका, कारण प्रॉब्लेम असा येतो ऍज अ बिगिनर की ह्या ज्या रॅली असतात या रॅलीज तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. जे काल रॅली बनली होती ही जस्ट बिकॉज की प्रॉफिट बुकिंग आहे, पोझिशन एक्झिट होतात, ओपन इंटरेस्ट स्क्वेअर ऑफ होते, त्याच्यामुळे अशा रॅली बनलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणताही लवकर प्राइस ऍक्शन पॅटर्न मिळून येत नाही किंवा डेटा समजून येत नाही. ठीक आहे, तर हा आजचा प्रॉफिट आहे. आपण जनरली काय केलं होतं की 605च्या आसपास बँक निफ्टीचे प्रीमियम बाय केला होता कॉल, आणि नंतर आपण तो 638च्या आसपास एक्झिट केलेला आहे. जनरली हे बघायला गेलं तर थोडंसं आम्ही काय केलं होतं, नंतर एक चुकून ऑर्डर पडली होती. तर जनरली पहिली ऑर्डर हीच होती की आम्ही 618ला बाय केलं आणि 655ला एक्झिट केलं होतं. जनरली हा ट्रेडला मला 8 ते 9 मिनिटं लागले होते, याच्यामध्ये हा प्रॉफिट आला. नंतर हे फक्त आम्ही टेस्टसाठी चुकून ही ऑर्डर केली होती. त्यामुळे एक लक्षात घ्या की मार्केटमध्ये पैसा बनतो. मी जनरली तुम्हाला काल परवा माझं पेनल स्टेटमेंट पण दाखवलेलं आहे. एक लक्षात घ्या, पेनल स्टेटमेंट बघण्यापेक्षा तुम्ही एक लक्षात घ्या की त्या स्किल्स कशा इनहेरिट करता येतील, सर्व कोणकोणत्या गोष्टी वापरतात ते, ह्या सर्व गोष्टी फोकस करा. पैसा नक्कीच बनतो. थँक्यू सो मच. उद्या या ब्ल्यू लाईन्सवर जास्त फोकस करा.